झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या बेपत्ता 6 मुली सापडलेल्या आहेत। मुरबाडमध्ये पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलाय। 22 मार्च पासून त्या कलिना इथून गायब होत्या। ट्युशनला जात असताना त्या घरी परतल्याच नव्हत्या आणि आता मात्र त्या मुरबाडमध्ये पोलिसांना सापडलेल्या आहेत। या 6 मुली मुरबाडमध्ये सापडलेल्या आहेत। 22 मार्च पासून त्या बेपत्ता होत्या। मुंबईतल्या कलिना परिसरातून त्या बेपत्ता होत्या। मात्र त्यांचा ठाव ठिकाणा अद्याप समजला नव्हता। मात्र आता त्या सापडलेल्या आहेत। मुरबाडमध्ये मात्र त्या सापडलेल्या, त्यामुळे त्या मुरबाडमध्ये नेमक्या काय करत होत्या किंवा त्या तिथे कशा गेल्या याबाबतचं गूढ आहे ते आता लवकरच उलगडण्याची शक्यता आहे। मात्र मुंबईतल्या या 6 मुली 22 मार्च पासून बेपत्ता होत्या। ट्युशनला गेलेल्या या मुली घरी परतल्या नव्हत्या 22 मार्च पासून। मात्र आता या मुली सापडल्या आहेत त्या थेट मुरबाडमध्ये सापडलेल्या आहेत। त्या का तिथं गेल्या आणि तिथं त्या कशा सापडल्या याबाबतचं काहीसं गूढ आहे। या 6 मुलींना बेपत्ता झाल्यामुळे एक संशय, एक चिंतेचं वातावरण पसरलं होतं परिसरामध्ये। मात्र आता या मुली सापडलेल्या आहेत। बावीस मार्च पासून या मुली बेपत्ता होत्या। त्यांच्या बेपत्ता असण्यामागचं गूढ मात्र अद्याप उलगडलेलं नाहीये। त्या का बेपत्ता होत्या, त्या तिथं कशा गेल्या आणि मुरबाडमध्ये त्यांचा शोध कसा लागला याबाबत अद्याप फारशी माहिती हाती लागलेली नाहीये। मात्र आता या मुली सापडलेल्या आहेत। मुरबाडमध्ये त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला आणि मुरबाडमधून या 6 मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कलिना मधून या मुली बेपत्ता होत्या। गेले काही दिवस 22 मार्च पासून या मुली बेपत्ता होत्या। मात्र आता त्यांचा शोध लागलेला आहे। त्या मुरबाडमध्ये पोलिसांना सापडल्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।